म्हाळसा, म्हाळसा, काय ग? कुठे लक्ष आहे तुझं? अशी एकटीच उभी आहेस आपल्याच विचारात, आणि आज दिवसभर बाहेरही नाही आलीस तू. म्हाळसा, तुला बोलायचं नसेल तर मी जाऊ का? कशासाठी आली होतीस तू? म्हाळसा, तुला ठाऊक आहे, तू दिवसभर काही खाल्लं नाहीस. मन शांत असावं लागतं त्यासाठी. तुला हे असं पाहून काय करावं काही कळत नाही ग. बरं, मी काय सांगायला आले होते ते राहिलंच. म्हाळसा, जेजुरीत सगळीकडे चैत्र सोहळा सुरू आहे. हळदी कुंकवाचे समारंभ सुरू आहेत सगळीकडे. बायकांच्या आनंदाला उधाण आले आहे. लतिका, लवकर एक काम कर. नंदेशरावांना मुख्य प्रवेशद्वाराबाहेर जाण्याआधी थांबव आणि माझ्याकडे पाठवून दे. हो हो. हो पाहुण, नाही म्हणजे राग येणार नसल तर एक विचारू का? बोला. नाही म्हणजे नक्की तुम्ही कुठलं म्हणायचं? मी जेजुरीचाच, म्हणजे जेजुरी गडावरचाच. तुम्हा दोघांसारखाच मी देवांचा एक सेवक आहे. पाहुण, राग म्हणू नका. ह्याला ना लय शंका कुशंका असते. काय शंका आहेत तुम्हाला? हा हा, नाही त्याचं काय आहे, तुम्ही सारीपाटाच्या खेळाला साक्षी होता बरोबर, पण नंतर दिसलात नाही हो. आणि आता आदनमधनं सारखंच गडावर दिसताय म्हणून आपलं विचारलंय. श्री म्हाळसा देवींना भेटायला येतो मी. त्यांच्या आज्ञेशिवाय राजवाड्यात पाऊल देखील ठेवत नाही मी. नाही, तसं नव्हं. त्याला असं म्हणायचं होतं की तुम्ही कोणाशी बोलत नाही, चालत नाही, तुमच्याबद्दल कुणाला काही ठावं नाही म्हणून. खरं सांगू का, मला असं अजिबात म्हणायचं नव्हतं. मला म्हणायचंय तुमचं घरदार कुठे आहे, तुमच्या घरची माणसं कुठे आहे. हा, देव म्हणजेच माझं घर, देव म्हणजेच माझे सगळे सोयरे, देव म्हणजेच माझे माता पिता, आणि देव म्हणजेच माझे बंधू. मी बी देवाची सेवा केली आहे, पर तुमच्यासारखी सेवा करायला नाही जमली मला. बरं, येऊ मी? बरं, या या. ह्याचं काय ऐकत बसू नका. राग म्हणू नका. काही चुकलं असेल तर क्षमा करा. हो. नमस्कार. तुम्हाला म्हाळसा देवींनी त्वरित भेटायला बोलवले आहे. पण मी तर त्यांना आत्ताच भेटून आलो. हो, पण आत्ताच तिला काहीतरी आठवले जे तुम्हाला सांगायचे आहे. बरं, येतो मी. गणोबा, तुला राग येणार नसेल तर एक विचारू कर. नाही जरूर. गणोबा, अरे प्रणाम माते. आपण मला बोलावलं? या नंदेशराव, मला तुम्हाला अत्यंत महत्वाचे विचारायचे आहे. आज्ञा करावी माते. मला एक सांगा, इंद्रदेवांना हे माहित आहे का की त्यांची कन्या चंदनपुरीत एका मेंढपाळाच्या घरात राहते? नाही, इंद्रदेवांना हे ठाऊक नाही. त्यांना जर हे ठाऊक असतं तर काय? ते त्यांच्या मुलीला शोधत चंदनपुरीत आले असते, हो ना? ज्या अर्थी त्यांना त्यांच्या मुलीबद्दल माहिती नाही, त्या अर्थी तिला कुणाशी विवाह करायचा आहे हे देखील त्यांना ठाऊक नसेल. तुम्ही त्वरित एक काम करा. इंद्रदेवांना वार्ता द्या की त्यांची मुलगी चंदनपुरीत आहे. क्षमा असावी माते, परंतु मी श्री खंडेरायांच्या अनुमतीशिवाय स्वर्गलोकात जाऊ शकत नाही. मग हे कार्य कोण करू शकतं? माते, सर्वत्र विना अनुमती फक्त नारद मुनीच जाऊ शकतात.
मग नारद मुनींना निरोप द्या आणि इंद्रदेवांपर्यंत ही वार्ता जायला हवी की त्यांची कन्या बानू ही चंदनपुरीतच आहे.